या आला सगळे आलात तुम्ही बरं झालं आलात थँक्यू हा ना तुम्हाला लयच टेन्शन आलं एवढं सगळं काम कसं करायचं म्हणून सूर्या बघितलंस का थँक्यू म्हणते मला आम्ही काय परकेश घरी आलोय हा सूर्या लेक आहे माझा आणि त्याची काळजी बघून आहे ना त्याच्या कामाचा भार हलका करायचा म्हणून मदत करायला लावलोय मी तुम्ही काय काळजी करू नका तुमची नानी आहे ना वाळवण्याच्या कामात आहे ना एकदम तरबेज आहे होय मग नानी तुम्हीच सांगा कसं कसं करायचं बाया काय माणूस आहे काही विचार न करता आलंय घेऊन मला इथं आता एवढं वाळवण घालायचं म्हणजे मन का घालवणार आज आहे माझा मी सुद्धा काम करतच नसती अगं बघितलंस का काय म्हणते राजू तू आलीस म्हणून तिचं काम हलकं झाले हाय पण मला जरा आता पहिल्यासारखं कामच होत नाही आता एकदा कामाला लागलं ना हे सगळं बरोबर जमतंय बघ चला उरकू आपण पटपट छत्रदाजी अक्का 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 आलीच मी लगेच हे कसे काय अचानक आले नानी ती आपल्यालाच मदत करायला आली हा सगळ्यांचा हात भरला लागलाय कसं काम पटापट उरकतं का नाही चला दादा तू कुठं निघाला तू वाळवण घालणार आहेस वय येतं तरी का तुला धनी जन्माला आल्या कोणाला काही येत असतं का तू पोरी सगळी शिकतास ना मग मला बी जमलंच की तुमच्या सगळ्यांपेक्षा भारी वाळवून घालतो का नाही बघा तुम्ही शत्रुभाऊ ना मला जरा मदत करा चला की हो हा हिला ही असली कामं करून घेतोय हा याचंच वाळवण घालतो लवकरच हा चला 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 या ना माझ्यापेक्षा बेस्ट नाही आता बघ तू कोण घालते जास्त छत्रदाजी चला या राजू सांगायला या साडू बाया बिनपगारी हमाली करायला कुणाला एवढा जोर आलाय कसं नसती कटकट 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 माग लावली मी बी काही कच्ची नाही सगळं वाळवण खराब करते का नाही आता बघा बघूच कसं परत कामाला बोलावते ती बाई तुम्हाला सापडली कुठं पर आमची माणसं लावली होती कामाला गावातच सापडली ए डॅडी आमच्या माणसाने या गावाचा कानाकोपरा ठाव आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही आमचे समजे सोर्सेस कामाला लावतो ह्या बाईला आजच्या असतो आम्ही शोधूनच काढतो बघा बस 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 या तुमच्या उपकाराची परतफेड आम्ही आमच्या पद्धतीने नक्की करू बा ते तुम्ही तुमचं ठरवा पण एक राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का विचारा की या जखमी बाईची भानगड तरी काय आहे कसं आहे सरनोबत साहेब हात तळात घातला की हाताला गाळ लागणारच की वेळ आली की सगळं कळलंच म्हणा आता लवकरात लवकर तुम्ही त्या बाईचा शोध घ्या म्हणजे झालं ते तर होईलच हो आमदार शशिकांत सरनोबतचा शब्द हा हो ती जर बाई या गावच्या इशित असली तर पुढच्या 24 तासाच्या आत तुमच्या समोर असेल बस 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 एवढं सहकार्य असू द्या येऊ का या साहेब कशाला आपण दुसऱ्या गणू याची शेंडे याला जर राजकारण म्हणते बकऱ्याच्या कळपाचा मालक जर आपल्या बाजूने असला तर कळप आपल्या विरोधात जात नाही इलेक्शनसाठी का व्हायना हा जालंधर निंबारकर आपल्यालाही कामाचा आहे हे पूर्ण गाव त्याच्या शब्दावर चालते याला इलेक्शनसाठी का व्हायना पण आपल्या जवळ केला पाहिजे राजकारण चालतंय सहकार्यावर म्हणजे एक हाताने द्या काय तर काय माहित तर परत हे सगळं करावं लागेल डाळ भिजत घातल्यापासून सगळं करावं लागेल मला कसं होणार आहे वेळ कमी आहे दादा राजू काहीतरी मार्ग निघेल नको काळजी करू गरम पाण्यात लवकर शिजती या डाळ
अहो पण नानी काम वाढलंच ना आता वाटण करा, मसाले कुटा आणि सांडगे घालायला तासभर कुठं नाही जाणार माझं. कधी करू दादा हे सगळं? राजू आता तक्रार करून काय होणार आहे का सांग बरं. हा सूर्या बरोबर आहे. राजू तू अजिबात काळजी करू नको. अहो, दत्तू आहे की? हा मी दत्तू तू धनू बरोबर जा. आणि धनू या दत्तूला सांडगे कसे करायचे ना ते नीट शिकव. हो तुम्हाला काही कळतं का? हा उभे जन्मात पोराने कधी सांडगं केलं का? त्याला सांगता या. चुप बसा, उगा विषय वाढवू नकोस. अय दत्तू, अरे किरकोळ कामी कर की बायकोला मदत. हा असं हे मला काय म्हणायचं आहे, आता आपल्याकडे वेळ पण नाही आहे आणि तुम्ही पण नाही म्हणताय, मग या की मदत करायला. साडू साडू मिळून सांडगं पाडू, काय जमल ना? ती काय बाहेर साहित्य आहे तवा, घरातलंच आहे ती की. त्यांना काय काम सांगायचंय, मदत करायला येतेलच की. कराल ना मदत? हा चालतंय. तुम्ही दोघं दाजी मिळून ना तुम्ही हे वाटण करून द्या आणि आम्ही सांडगे घालतो. हा